धाव घेतली. आज विकासाच्या नावावर हजारो झाडांची कत्तल सुरू आहे. वृक्षारोपण कार्यक्रम तर दरवर्षी सरकारद्वारे राबवला जातो, परंतु संगोपना अभावी ती झाडे मरतात. पुन्हा पुढल्या वर्षी त्या जागी वृक्षारोपण करण्यात येतं. वृक्षारोपणासोबतच वृक्ष संगोपन देखील सरकारी धोरणाचा एक भाग असला पाहिजे, जसे थिमक्का यांनी केले. सालुमर्दा थिमक्का यांचे जीवन हे वैयक्तिक प्रयत्नातून सकारात्मक सामाजिक बदल घडवण्याची ताकद दाखवते. निसर्ग पुनर्संचयासाठी त्यांची निष्ठा ही सहानुभूती आणि सर्व सजीवांसोबत आपुलकी या मूल्यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांना यासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पद्मश्री, राष्ट्रीय नागरी पुरस्कार, BBC द्वारे 100 प्रभावशाली महिला, नादोजा पुरस्कार, कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. अशा या वनदेवीला या नवरात्री निमित्त नमन करूया आणि त्यांचा एक तरी अंश अंगीकारण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार.